प्राचीन काळात वेदवेत्ते ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त होते. ते एकदा क्षिप्रा नदीच्या काठी स्नानासाठी गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. ऋषींचे तेज तिच्या तेजामुळे द्रवीभूत झाले आणि पृथ्वीने त्यांच्यापासून एक लाल रंगाचा पुत्र जन्माला दिला, ज्याचे रूप ज्वाळांप्रमाणे तेजस्वी आणि लाल होतं. त्या मुलाचं नाव अंगारक भौम मंगळ ग्रह असं झालं. अंगारकने आपल्या जीवनात गणेशाची भक्ती केली आणि कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीने गणेश बाप्पा प्रसन्न झाले. मग गणरायांनी त्याला वर मागायला सांगितले. अंगारकाने मागितलं की जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येईल, ती दिवस सर्वांसाठी महत्त्वाची आणि शुभ होवो. गणेशजींनी त्याची इच्छा मान्य केली आणि त्या दिवशीच्या संकष्टीला खास अंगारकी संकष्टी चतुर्थी हे नाव दिलं. त्यांनी हेही सांगितलं की ज्यांनी या दिवशी भक्तिभावाने उपवास करून गणरायाची पूजा केली, त्यांना मनोकामना पूर्ण होण्याचे फल मिळेल आणि त्या व्यक्तीचे सर्व संकट दूर होतील. त्यानंतरपासून प्रत्येक वेळा चतुर्थी तिथी मंगळवारी येते, तेव्हा ती अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून खास मानली जाते. व्रत व पूजा कशी करावी? सकाळी रोजच्या दैनंदिन पूजा करून निर्जला भिजले पाण्याविना उपवास ठेवा. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास तोडा. गणेश बाप्पाची षोडशोपचार पूजा करून दुर्वा, लाल फुले, मोदक अर्पण करा. ओम गम गणपतये नमः हा मंत्र जपला जातो. असे उपवास केलेल्यांना 21 संकष्टी उपवासांसारखा पुण्यफल मिळतो अशी परंपरा आहे. यावर्षी अंगारकी चतुर्थी तारीख हे वर्षातले पहिले अंगारकी संकष्टी चतुर्थी 6 जानेवारी 2025 रोजी आहे, जे मंगळवारी येते. त्यामुळे या दिवशी भक्तांनी विशेष श्रद्धेने व्रत आणि पूजा करावी. टिप: संकष्टी चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्थी आणि हे व्रत चतुर्थीच्या चंद्रोदयानंतर चंद्र दिसल्यावर तोडले जातं.